गुड मॉर्निंग सगळ्यांना. गुन्नू इथे बसलाय, घरात धुरका झालाय. आज लोड बघा कसा केलाय. आज स्वच्छता करायची आहे. अजून मी काय आंघोळ करणार नाही, आता स्वच्छता करूनच आंघोळ करणार आहे. गुन्नूच्या पप्पाला म्हणतेलं जरा डोक्याला तेल लावा. डोक्याला तेल लावले का तोंडाला लावले तीच कळणं झाले. हे काय तोंडात सगळं भरवलंय. आज लय साफसफाई करायची, लय म्हणजे लय. ही भिंती घासायची, ते ही टीव्हीची पण. आता जरा नाश्त्याला काहीतरी चहा बिस्किट खातो आणि कामालाच लागतो बघा. देवारा बिवारा सगळं काढायचे. आज हे असं काय या धुरकट झालंय घरात. का उजेड लय पडलाय. हे बघा की तेल बघा, तेल लावलंय तोंडाला का डोक्याला तीच कळ. हे बी अजून बिना आंघोळीचंच आहे बघा. आंघोळ नाही करणार. स्वच्छता कराय घे मग. हा घे. चहा बिस्किट खाटून लागतो कामाला. काढलाय सगळा पसारा तुम्हाला दाखवते. हे बघा हे टीव्हीच्या खालचं आहे. ह्याला तर बघा किती जाळ्या, कारण हे लय जाड आहे. हे मला ओढत नाही. इकडं पसारा बघा आपला सगळाच सगळं ठेवलं इथं काढून. पडदं सुद्धा काढले ते घासायचे त्या भिंती ही आणि ही. लयच घाण झाले बघा, किती घाण झाले हे देवा. हे बघा चला घ्या करायला. करा आता. ही शोचे तर वस्तू सगळ्या धुवून काढणार आहे बघा. टपातच आत नेणार आहे बाथरूम, त्याच्याशिवाय जमणार नाही. सगळं उडतं याच. हे बघा आपल्या शोच्या वस्तू धुयाच्या. ते मला सगळ्या कपडे काय धुतले नाही ते मशीन लावायचे. शोच्या वस्तू लय वाटतं मला घरात असावे. त्या सारखं धुवावं लागतं, साफ करावं लागतं. दरवाजे सुद्धा का परत घासायला. किती दिवस झालं घासून, तुम्हाला दाखवलं होतं की मी. तर घासली बघा गुन्नूच्या पप्पाने. ही वाली झाली घासून. आता त्यांनी ना ती वाली घेतली घासायला. गुन्नी आता निघाली ट्युशनला. ही आता घासते ते गुन्नूच्या पप्पा. ही झाली घासून. त्यांचं हे काम झालं की माझं बाकीचं काम चालू होणार आहे. मी आता निघाली शोच्या वस्तू घासायला. तुम्हाला कप दाखवते. त्याला मला वाटतं लय वर्ष झाली कप आणले ते मी, पण यूज नाही करत. दुसरा यूज करते. कप बघा आपला, मला लय आवडते ते कप. ओहो काचच आहे तर भाई, फुटते आलं. किती भारी वाटलेला चहा. पण चहाच पित नाही तर कसलं फिलिंग आणि बिलिंग. हे बघा आता इकडचं काढलंय वरचं. लय घाण म्हणजे का कसं आहे. तुम्ही म्हणाल गुन्नू झोपा इथं अजून ही साईड राहिली आपली बरं का. जेवढं करेल तेवढं कमीच असतंय. मग माहिती आहे मला, म्हणून तर काढायचं ना. देवारा बिवारा सगळं काढायचं. देवारा कसं काढायचं म्हणजे तिथंच ठेवायचं ना. हा तिथंच ठेवायचं. देव काढायचं आणि नॉर्मल फडकवलं घ्यायचं, कॉटनचं नॉर्मल. ते हळदी कुंकवाचं डागी उठलेत बघा, ते सगळं पुसून काढायचे. हे बघा तुम्हाला म्हटलं नाही गुन्नूकडं माझ्या सगळं येणे नाही थोडं. तो काय डग त्याचे एक म्हणजे आशा वहिनी म्हणून आहेत ना, त्यांनी तर एकदम जलामलं त्यावेळेला ते डग घेऊन आले. त्यांची पिल्ले बी असतील छोटी छोटी आहेत. हे बघा एनिमल बघा त्याचं. मी म्हटलेलं का नाही तुम्हाला, म्हणजे खेळणी सगळे टायगर बिगर सगळे ते आता पाठत आहे. आता हे लग्नाचा अल्बम इथं दिसतोय बरं का आमचा. आवळी बांधायला पाहिजे कोण परत बांधते ना.
इथं आता माझं लक्ष गेलं गुणीची माझ्या बाळ होती माझ्या गुणीची. तो कागद गादीवर टाकायचा सू केल्यावर नाही का. कपाट आम्ही सहसा काढत नाही. इथं बघा त्याला झोला सुद्धा आहे लहानपणीचा. तो बसायला लागला होता तेव्हा मी घेतला त्या चौकटीला बांधला होता. लय बनवूचं लहानपणीचं लय काय काय अल्बम ह्यात असणार आहे असं दिसतंय मला. कपाटात लय आहो सामान अल्बमच आहे का. अयो मोठ्यात आहे अल्बम ह्या माझ्या मोठ्यात आहे. म्हणजे माझी नणंदा मग दाखवू का एकच दाखवते फोटो. मोठी नणंद माझी मोठ्यात आहे. कुठला आहे फोटो बा दाखवतो. हो इकडे नाही बघून झोपा जराचं. मोठ्यात आहेत बरं का आमच्या कोल्हापूरला असतात. हे त्यांचे मिस्टर पोलीसमध्ये आहेत. काय एक्साइज मध्ये काय आहे एक्साइज मध्ये मला नाही आता ती एक्साइज पण पोलीसच ना. दारूबंदी खात होय का. साहेब आहेत. साहेब आहेत साहेब. मोठ्या ताईंचा आहे. आमचा कुठं आहे. कपाट लावायचे मला बरं का आत्ता जरा लावणार आहे आता मी. आलं बघा आपलं घर स्वच्छ करून गुणूचे पप्पा म्हटले आज देवाऱ्याचा छान फोटो येईल. मग आपला व्हिडिओ बनवला मी. घर आपलं झालंय बघा आता स्वच्छ करून. हे बघा हे आता गुणीचा इथं अभ्यास चालत बापल्या की तर खाली आहे. इथला अजून शोच्या वस्तू धुवून बाहेर मी सुकत ठेवले. ते पडदं मशीनला लावायचे. इथं डोरचं फक्त जास्त खराब झाले. इथं बसला होता अभ्यासाला हिरो. झाले बघा आता आपलं घर स्वच्छ करून उरकलं. आता बघा आंघोळ केली मस्तपैकी सगळं झालंय. आता लावून सगळा पसारा लावून झालाय. गुण सोपा झोपले ते सगळं त्याच्यामुळे आता बाहेर काय जात नाही. व्हिडिओ बनवाय मी बसली तर आता जरा टाइमपास करत. गुणी गेली ट्युशनला. गुणीचा ट्युशन 4:30 ते 6:30 आहे. आता मी संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करणार आहे. चपात्या भात कालचं जरा वांग राहिलं या काहीतरी दुसरी भाजी करते थोडीशी एकदम. टाइमपास काय चाललाय तुम्हाला दाखवते. फिंगर चिप्स घेतले ते तांबडा तिखट. चहा केला दूध उकाळलं पीठ मळलं जरा म्हणला तर पीठ भिजत तर बसावं. चपात्या करणार आहे भात लावणार आहे. लय काम केलंय आज. घशात ठसकतंय ते तांबडं तिखट बाहेर. छान वाटते का. आता जरा ना आता जरा टाइमपास करणार आहे. इंस्टा ओपन करते है ना. काका आलेत अचानक त्यांच्यासाठी पोहे केलेत ठाण्याचे काका. चहा द्यावं काकांना. नंतर पोहे खाल्ल्यावर पोहे खाल्ल्यानंतर त्याच्यावर शेव देऊ का. बारीक शेव थोडीशी बारीक शेव म्हणजे काय आणा इकडं. हा त्या डब्यात आणा. काका आलेत. काका काका म्हणजे सासरे मावस सासरे. हा मावस सासरे. ही शेव हो काका बारीक शेव. तुम्हाला देऊ का थोडी थोडी घ्या. आणा इकडे डिश आणा तुमची. इकडे घ्या की डिश. साखर टाकली बघा आता साखर टाकली बोलू शकत. आणि गेले आत्ताच काका. आता जरा आम्हाला पण एक काम आहे. आम्ही जाणार आहे गेटवर. घ्या सगळ्यांना आपापली काळजी. भेटतो आपण. पप्पाचा हार घातला नाही का त्या
हार सुद्धा सगळ्या बाप्पांचं धुतलं. आज लय स्वच्छता, लय म्हणजे सगळं धुवूनच टाकलं, मी काय ठेवलंच नाही बाकी. दाखवू का तुम्हाला? आता ह्या बाप्पाचं खरं हार राहिला या, हे बघा ह्या बाप्पाचं हार राहिलेत घालायचं. बाकी सगळं झालं. हे काय बैलगाडी सगळं टोटल धुवून काढलं या. हे इथं बाप्पाचं हार बघा, मोठ्या बाप्पाचं इथं राहिलं तर ही छोट्या बाप्पांचं पण धुतलं होतं. हे फुलं बिलं सगळं टोटल धुवून काढलं सगळं, काय बाकी ठेवलंच नाही. झाली आता आपली स्वच्छता. इथं लय मोकळं वाटतं तुम्हाला. हे बघा नुसतं पडदं काढलं तर किती मोकळं वाटतंय. तिथलं बी धुतलंय, ते लटकावायचं. इथं कुणी ट्युशनवर का बॅग फेकली की पोरगा अभ्यासाला बसले. इथं त्याला जरा दिलेत पोहे खायला, पोहे खाते या. बघा आपलं घर झालं बाई एकदाचं स्वच्छता. म्हणजे गणपतीच्या आधी एकदा करणार आहे मी, पण ती कसं एवढं नाही करायला लागत. हा टेबल बिबल वडून एवढं नाही करायला लागणार. मोठी मोठी आपली नाही का, ह्यो टेबल 6 महिन्यानंच आम्ही ओढतो. लय झाड आहे ते बनवून घेतले. बरं चला मग घ्या सगळ्यांनी आपापली काळजी. भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. लाईक कमेंट सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग.